हर हर महादेव. आज दिनांक 5 जून 2026. आपल्या चारधाम यात्रेचा 25वा दिवस. नर्मदे हर. सकाळ सकाळ आपले नित्यकर्म उरकले आणि याच गृहस्थाच्या घरी आपला नर्मदे हर. रात्रीचा मुक्काम होता. यांच्या इथूनच रात्रीच्या प्रसादीचा प्रबंध झाला आणि सकाळ सकाळ चहा वगैरे घेऊन पुढे चालायला सुरुवात केली. उंच टेकाडावर असल्यामुळे येथे असलेले सुंदर वातावरण मनाला प्रसन्न करणारे होते आणि सकाळी तेवढीच प्रसन्न करणारी होती. खूप सुंदर वातावरणात आम्ही हा डोंगर उतरायला सुरुवात झालो. आता माहिती होतं की फक्त उतरायचंच आहे, त्याच्यामुळे एवढी चिंता न करता आम्ही दमादमाने उतरायला सुरुवात केली. वाटेमध्ये खूप असे काही शेळी पालन करणारे शेतकरी वगैरे आम्हाला वाटेमध्ये पाहायला मिळाले, जे सकाळ सकाळ शेळ्या घेऊन डोंगरामध्ये आलेले होते. इकडच्या शेळ्यांना जसं मेंढीसारखी लोकर असते तसेच लांब लांब केस पाहायला मिळाले. खूप सुंदर असं या वातावरणाचा आनंद घेत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. आपण पाहू शकतो कशा प्रकारचे येथे शेळ्या मेंढ्या पालन केल्या जातात. त्याचबरोबर घोडापालन आणि म्हैस पालन थोड्या प्रमाणात आहे. खेचरचा वापर येथे केला जातो, कारण डोंगरामध्ये सामान वगैरे ने आण करण्यासाठी खेचर हे पाळले जातात. एक एक पाऊल आम्ही खाली उतरत होतो. वाटेमध्येच अशी घनदाट झाडी देखील पाहायला मिळाली, ज्याच्यातून सूर्यप्रकाश खाली येत नव्हता. त्याच घनदाट जंगलामधून झाडींमधून वाट काढत काढत आम्ही पुढे सरकत होतो, खाली उतरत होतो. बुडा केदार हे ठिकाण साधारण 20 किलोमीटर अंतरावर होते, पण मध्येच पाऊस येण्याची शक्यताही तेवढीच होती. त्याच्यामुळे कुठे थांबण्याचा सहारा नव्हता. जोपर्यंत आम्ही खाली उतरत नव्हतो तोपर्यंत येथे मध्ये कोणताही सहारा नव्हता की ज्यामुळे आम्ही येथे थांबू शकतो. थोडेसे खाली उतरल्यानंतर वाटेमध्ये एक लोखंडी पूल लागला, जो एका ओढ्याला ओलांडण्यासाठी होता. हा पूल उंचावर असल्यामुळे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे बांधण्यात आलेला आहे, कारण पावसाळ्यामध्ये येथे असलेल्या रहिवाशांना आणि श्रावण महिन्यामध्ये ये जा करणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा उपयुक्त आहे. किती जरी पाणी असेल तरी याच्यावरून जाता येणे शक्य आहे. सध्या पावसामुळे येथे पाणी आपल्याला पाहायला मिळाले. इकडे जिथे पाहावे तिथे विस्तीर्ण झाडी पाहायला मिळते. तसेच उंच उंच अशी झाडी देखील आहे. काही ठिकाणी तर खूप घनदाट झाडी आहे आणि दिवसा देखील येथे रातकिड्यांचा आवाज येतो. भीती वाटण्याचा संभव असतोच, परंतु म्हणतात ना, ज्याच्याबरोबर देव असतो त्याला भेण्याचं काहीच कारण नाही. त्याच उक्तीप्रमाणे आम्ही फक्त देवाची प्रार्थना करत करत पुढे चालत होतो. खूप सुंदर असं या जंगलामधून पुढे जात होतो. वाटेमध्ये आल्यानंतर एक किड्यासारखा प्रकार अंगावरती चढतो, ज्याच्यामुळे तो किडा आपल्या शरीरातील रक्त पितो. त्याच्यापासून थोडंसं सावधान राहावं लागतं. सुरुवातीला माहिती नसल्यामुळे 1-2 किडे अंगावरती चढले. त्यांना काढताना थोडासा त्रास झाला, परंतु मग पुढे
थोडंसं स्पीड वाढवत, जेणेकरून पायावर तिथे चढणार नाहीत, अशा पद्धतीने चालावे लागले. मध्येच वाटेमध्ये एक पठारासारखा भाग लागला. तो खूप सुंदर असा होता, पूर्ण हिरवळीने माखलेला होता. येथेच बसून बालभोग करण्याची इच्छा होती, परंतु कोणताच येथे सोय नसल्यामुळे पुढे जाण्याचे ठरवले. काही ठिकाणी चढण्याचाही प्रसंग आला आणि थोडासा चढ अवघडही होता. आणि झाडी तर तेवढीच विस्तीर्ण, जिकडे पाहावे तिकडे झाडीच झाडी, आणि काही झाडावर तर शेवाळ साचलेले होते. येथे आपल्याला प्रत्येक झाडावर शेवाळ पाहायला मिळते, कारण पुरेसा सूर्यप्रकाश न पडल्यामुळे आणि ओलसर वातावरणामुळे येथे शेवाळ पडलेले प्रत्येक झाडावर दिसते. साधारण आम्ही 15 किलोमीटर ते 17 किलोमीटरपर्यंत खाली एक रामानंद आश्रम म्हणून आहे, तिथे एक वृद्ध बाबाजी सेवा देतात. यात्रेकरूंना शिधा देतात आणि स्वतः बनवून खायला सांगतात. साधारण 11-11:30 वाजता मी खाली येऊन पोहोचलो. खाली पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम येथे येऊन पोहोचलो. बाबाजींना नमस्कार केला. त्यांनी आम्हाला येथे असलेल्या एका रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. तिथे जायला सांगितले. तिथे गेलो तर अजून एक महात्मा तिथे होते. वापस येऊन आम्ही तिखट आणि रोटीचा प्रसादी तयार केली आणि साधारण